कोठे जीव निराळा? महाराज वर्णन करतात जीव कुठे निराळा आहे? परमात्म्याच्या पेक्षा जीव कुठे निराळा आहे? जीव आणि परमात्मा एक आहे. प्रज्ञानम ब्रह्म हे वेदाचं महावाक्य आहे आणि कोठे जीव निराळा हा तुकाराम महाराजांनी केलेला त्याचा बरोबर शब्दानुवाद आहे, भाषानुवाद आहे, मराठी भाषेत केलेला अनुवाद आहे असं आपल्याला म्हणणं शक्य आहे. दुसरं यजुर्वेदामध्ये येणारं महावाक्य आहे अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मा आहे. सगळ्याला नेहमी हे कानावर असलेलं वाक्य आहे. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मा आहे. मी म्हणजे जीव आणि ब्रह्मा आहे असं म्हणलेलं असल्यामुळं जीव आणि ईश्वराची एकता त्या वाक्यानं सांगितलेली आहे. जीव परमात्मा रूप आहे हे सांगणारं ते वाक्य आहे. मी ब्रह्मा आहे याच वाक्याचा बरोबर अनुवाद तुकाराम महाराजांच्या एका वासुदेवाच्या अभंगात आहे की नाही? मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता, आहे ठाऊक सौभाग्य संता, नाही दुजा आणि मागुता गा. मी वासुदेव तत्वता, मी ब्रह्म आहे हे वेदातलं वाक्य आहे आणि मी तत्वतः वासुदेव आहे हे तुकाराम महाराजांचं वाक्य आहे. अहम ब्रह्मास्मी आणि मी वासुदेव तत्वता या दोन वचनाचा तुलनेनं जर आपण अभ्यास केला तर एकाचा अनुवाद दुसरं वचन आहे हे निश्चयानं आपल्याला स्वीकारता येण्यासारखं आहे. म्हणजे प्रज्ञानम ब्रह्म याचा बरोबर अनुवाद तुकाराम महाराजांनी केला, अहम ब्रह्मास्मी याचा बरोबर अनुवाद तुकाराम महाराजांनी केला. तिसरं सामवेदातलं महावाक्य येतं तत्त्वमसी, आपल्याला माहिती असलेलं नेहमीचं वाक्य आहे तत्त्वम असी. तत् म्हणजे ते परमात्मा तत्व, त्वम म्हणजे हे जीवा, असी म्हणजे तू आहेस, तू परमात्माच आहेस हे त्या महावाक्याने सांगितलं. ते तू आहेस असं म्हणणारं जे सामवेदातलं महावाक्य आहे त्याचा अनुवाद करत असताना तुकाराम महाराजांनी म्हणलं देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही सगळेजण देवरूप आहात. एका साधकाला उद्देशून तू देव आहेस असं म्हणणारं वेदातलं वाक्य आहे आणि सगळ्या साधकांना उद्देशून तुम्ही सगळे देव आहात म्हणणारं तुकाराम महाराजांचं वाक्य आहे. एक वचन आणि बहुवचन एवढा भेद त्या दोन वचनातला जर सोडला तर तुकाराम महाराजांच्या वचनामध्ये आणि वेदाच्या वचनामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नाही हे आपल्याला तत्वमसीमध्ये सुद्धा दाखवणं शक्य आहे. शेवटचं अथर्व वेदाचं महावाक्य येतं अयम आत्मा ब्रह्म, हा आत्मा ब्रह्म आहे. हा आत्मा ब्रह्म आहे या वचनाचा अनुवाद करताना तुकाराम महाराजांची भाषा बघा. तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म, मूर्ख नेणे वर्म संत चरणा. हा स्वये परब्रह्म, अयम आत्मा ब्रह्म. हा अयम शब्दाचा बरोबर तुकाराम महाराजांनी केलेला अनुवाद हा. आत्मा शब्दाच्या बद्दल तुकाराम महाराजांनी ठेवलेला शब्द स्वये आणि परब्रह्म शब्दाला तुकाराम महाराजांनी जसाच्या तसा शब्द ठेवला परब्रह्म. अयम आत्मा ब्रह्म आणि तुका म्हणे हा तो स्वय परब्रह्म. या दोन वचनाचा तुलनेने अभ्यास करा, आपल्याला दोन्ही वचनामध्ये अर्थाची एकरूपता जाणवेल. मला सांगायचं काय, चहुवेदाचे हे केले विवरण. रामेश्वर भट्ट जर तुकाराम महाराजांच्या गाथेबद्दल म्हणत असतील तर त्याच्यामध्ये अन्यथा काही नाही. चारही वेदाचं अगदी बरोबर विवरण, अवांतर वाक्याचं विवरण येईलच येईल. महावाक्याचं विवरण आलेलं आहे याचा अर्थ अवांतर वाक्याचं विवरण निश्चयानं आलंच पाहिजे. कारण अवांतर वाक्याने जीव आणि ईश्वराचं स्वरूप सांगितल्याच्या शिवाय त्यांच्या ऐक्याचा विचार करता येतच नाही. ऐक्याचा विचार करण्याकरता अगोदर त्यांचं स्वरूप आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ज्या अर्थी तुकाराम महाराज ऐक्याचा विचार आपल्याला सांगतायत त्या अर्थी तुकाराम महाराजांनी अवांतर वाक्यातून वेदांनी सांगितलेला जीव ईश्वराच्या स्वरूपाचा विचार सुद्धा गाथेमध्ये नक्की सांगितलेला आहे हे लक्षात घेता येतं. तशी वचनही दाखवता येतात, पण आपल्याला आता वेळ पुरेसा नसल्यामुळे ते चिंतन मी थोडंसं बाजूला ठेवतो. असं तुकाराम महाराजांच्या गाथेचं महत्व पाहताना वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला तुकाराम महाराजांची गाथा कशी महत्वाची याचा विचार करता येतो. महाराजांचा एक अभंग तत्वज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा विचार व्यक्त करणारा अभंग, त्याचा आपण उच्चार केला, थोडासा त्याचा विचार पाहून आपल्याला हे चिंतन पूर्ण करायचं आहे. महाराजांचा अभंग आपण सुरुवातीला विचाराकरता हा घेतलाय. काम नाही काम नाही झालो पाही रिकामा, फावल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा बैसोने, नसत्या छंदे जग विनोदे विव्हळत असे, एकाएकी तुकालोकी निराळा. तुकाराम महाराजांची अभंगातली भाषा तत्वज्ञानाच्या दृष्टीने आहे, साधारण व्यवहारातली ही भाषा नाही. काम नाही झालो पाही रिकामा असं व्यवहाराच्या दृष्टीने एखाद्या माणसाने म्हणायचं ठरवलं तर त्या रिकाम टेकड्याला अर्थ राहत नाही. रिकाम टेकडे पण व्यवहाराच्या दृष्टीनं दोषावह आहे आणि रिकाम होणं परमार्थाच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. काम नाही व्यवहारात चालत नाही, पण काम नाही हे परमार्थामध्ये मात्र फार महत्वाचं आहे, मोलाचं आहे.
याचा विचार थोडासा आपल्याला करायचा आहे बरं का. महाराजांनी सांगितलं काम नाही, आम्हाला काम नाही असं तुकाराम महाराज जे बोलतात ना, याचा अर्थ काय करायचा? काम म्हणजे कर्तव्य. आम्हाला कर्तव्य शिल्लक राहिलेलं नाही. कर्तव्य कधी संपतं? ज्याचं प्राप्तव्य संपलंय त्याचं कर्तव्य संपतं. एक पंचरशीमध्ये आलेलं वचन सांगतो, ज्याला तत्वज्ञान झालं, परमात्मा स्वरूपाचा अपरोक्ष साक्षात्कार झाला, मी ब्रह्म आहे गुरुकृपेनं ज्याला कळालं, तो महात्मा स्वतःला प्राप्त झालेल्या अवस्थेबद्दल आनंदोद्गार व्यक्त करताना म्हणतो, धन्योहम कर्तव्यम मे न विद्यते किंचित, धन्योहम प्राप्तव्यम सर्व मध्य संपन्नम. मी धन्य आहे. का धन्य? तर मला आता कर्तव्य कुठलंही शिल्लक राहिलं नाही म्हणून मी धन्य आहे. पुढे तो बोलतो, मी धन्य आहे कारण आता याच्या पुढे मला प्राप्तव्य काही शिल्लक राहिलेलं नाही. प्राप्तव्य असेपर्यंत कर्तव्य आहे, काहीतरी नात्याचा विचार असेपर्यंत कर्तव्य आहे, काहीतरी मिळवायचं आहे तोपर्यंत कर्तव्य आहे. प्राप्तव्याची समाप्ती झाली आणि नात्याची समाप्ती झाली की कर्तव्याची समाप्ती आपोआप होणार आहे बरं का. जोपर्यंत मला पुढं काहीतरी मिळवायचंय तोपर्यंत मला काहीतरी करावं लागणार आहे. 10 रुपये मिळालेत, 100 मिळायचेत, कर्तव्य आहे. 100 मिळालेत, 1000 मिळवायचेत असं वाटलं, कर्तव्य आहे. पण परमात्मा स्वरूपाचा अपरोक्ष साक्षात्कार झाल्याच्या नंतर तो महात्मा म्हणतो, यम लब्ध्वाच्या परम लाभम मन्यते नाधिकंततः. मला आता असा लाभ झालेला आहे की या लाभाच्या पलीकडं लाभ नाही. तुका म्हणे, आता लाभ नाही या परता, याच्या पुढे लाभ नाही, याच्या पुढे काही मिळवायचं शिल्लक नाही. जे मिळवायचंय त्याची ही परिसीमा आहे आणि त्या परिसीमेला मी जाऊन पोहोचलो. याचा अर्थ आता मला काही मिळवायचं नाही आणि मिळवायचं नाही म्हणून माझं कर्तव्य आता संपलेलं आहे. तुकाराम महाराजांनी या पंचदशीतल्या अनुवादाचा वाक्याचा बरोबर अनुवाद केलेला आहे बरं का. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. प्राप्तव्यम सर्वमध्य संपन्न म्हणणं काय आणि इच्छा केली ते पावलो म्हणणं काय? कर्तव्य माझं संपलं म्हणणं काय आणि मी कृतकृत्य झालो म्हणणं काय? कृतकृत्य होणं म्हणजेच कर्तव्य संपणं आणि इच्छा केली ते पावलो म्हणजेच प्राप्तव्य संपणं. प्राप्तव्य संपल्यामुळे माझं कर्तव्य संपलेलं आहे असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. दुसऱ्या पद्धतीने आपण विचार केला तर कर्तव्य कुठपर्यंत असतं? जोपर्यंत काही नातेसंबंध आहे तोपर्यंत कर्तव्याचा विचार आहे. बघा तुम्ही, काहीतरी व्याप आपल्या पाठीमागे असल्याशिवाय कर्तव्य आहे हे सिद्ध करता येत नाही. व्याप असावा, काहीतरी नातं असावं, कुणाचा तरी कुठला तरी संबंध आपल्याशी आहे हे आपण गृहीत धरावं, तेव्हाच आपलं कर्तव्य काहीतरी चालत असतं. विचार करा, पती असेल तर स्त्रीला पातिव्रत्य धर्म आहे, पत्नी असेल तर पुरुषाला त्या पत्नीचं भरण पोषण करणं हा धर्म, हे कर्तव्य त्याच्या पाठीमागं लागतं. पुत्र असेल तर त्या मुलाला शिकवण्याचं कर्तव्य बापाला शिल्लक असतं. मुलगा नसेल तर त्याला कर्तव्याचा प्रश्नच येत नाही. मुलाच्या संबंधानं जे नातं आपल्याला नाही त्या नात्याच्या संबंधानं असलेलं कर्तव्य त्या व्यक्तीला आहे असं म्हणता येईल का? म्हणता येत नाही. ज्याला मुलगा नाही त्याला मुलासंबंधीचं कर्तव्य नाही, ज्याला पत्नी नाही त्याला पत्नी संबंधीचं कर्तव्य नाही, जिला पती नाही तिला पतीच्या संबंधानं जे काही कर्तव्य आहे ते कर्तव्य तिला आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. म्हणजे कर्तव्य कधी आलं? नातेसंबंधानं एखादं नातं आपण मानायला लागलो की कर्तव्याचा प्रारंभ होतो. कर्तव्य अशा पद्धतीचं आहे. गुरु आहेत असं म्हणलं की मग शिष्याला कर्तव्य येतं. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, त्यांच्याकडे जा, त्यांना नमस्कार करा, त्यांची सर्व भावानं सेवा करा, त्यांना प्रश्न विचारा, त्यांचं उत्तर ऐका, त्याचं मनन निधिध्यासन करा. हे सगळं गुरु आहेत म्हणल्याच्या नंतर करणं भाग पडतं. शिष्य आहे म्हणलं की त्याला शिकवणं गुरुला भाग पडतं. मुलगा आहे म्हणलं की त्या मुलाच्या कल्याणाचं साधन देणं बापाला भाग पडतं. असं प्रत्येकाचं कर्तव्य जे आहे ना ते नातेसंबंधावर आधारित असलेलं कर्तव्य आहे. तुकाराम महाराजांसारख्या साधू पुरुषाचा विचार करा, त्यांनी हा नातेसंबंध व्यवहारतः कोणाशी धरलाय का? नाही महाराज, माझा बाप परमात्मा, माझी माता परमात्मा. आपण रोज आरती झाल्यावर म्हणतो, त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. हे देवाधिदेवा, माझं सगळं काही तूच आहेस. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले वीण चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे.
दुसरा कोणी मला नात्यासंबंधातला नाहीये देवा. बाप, माय, चुलता, भगिनी, भ्राता सगळं नातं विठ्ठलाशी आहे. माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्रो दयालु हो, नान्यम जाने न जाने न जाने. मी दुसऱ्या कोणाला जाणतच नाही. ही भाषा रामरक्षा स्तोत्रातली बघा. माझी माता राम, माझा पिता राम, माझा चुलता राम, माझी चुलती राम, माझा भाऊ राम, माझी बहीण राम. हे सगळं नातं एकदा परमात्म्याशी या संत महात्म्यांनी जडवून घेतलं की मग यांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं त्या नाते संबंधानं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य शिल्लक राहत नाही. कर्तव्य जोपर्यंत काही व्याप आहे, जोपर्यंत काही आपल्याला संबंध आहे तोपर्यंत कर्तव्याचा विचार आहे. म्हणून मराठी भाषेमध्ये म्हणतात पा, जेवढा व्याप तेवढा संताप म्हणे. बरं का, व्याप वाढत गेला कर्तव्य वाढत जातं आणि त्यापोटी संताप वाढत जातो. कर्तव्याची समाप्ती कधी? नाती आपली कमी झाली पाहिजेत आणि ही सगळी नाती सामान्य व्यवहारी जीवांच्याकडून परावृत्त होऊन परमात्म्याशी जोडली गेली पाहिजेत. तेव्हा मनुष्याचं कर्तव्य संपतं. आणि या दृष्टीनं विचार जर केला तर तुकाराम महाराजांना नातेसंबंधही परमात्म्याशी असल्यामुळं काम नाही. त्यांना कोणत्याही प्रकारचं कर्तव्य उरलेलं नाही किंवा प्राप्तव्याची समाप्ती त्यांची झालेली असल्यामुळं काम नाही. त्यांना काही कर्तव्य शिल्लक राहिलेलं नाही असं आपल्याला म्हणणं शक्य आहे. कर्तव्याचा विचार करताना जीवालाही काही काम आहे, देवालाही काही काम आहे, असं भेदाना वर्गीकरणाचा विचार आपल्याला करता येतो. नाथांनी असं वर्गीकरण दाखवले. जीवाला स्वतःसाठी काही काम आहे, जीवाला जडासाठी काही काम आहे, जीवाला अन्य जीवांच्यासाठी काही काम आहे आणि जीवाला देवासाठी काही काम आहे. 4 प्रकारचं काम जीवाच्या पाठीमागे लागलेलं आहे. बघा तुम्ही, जीवाला स्वतःसाठी काम आहे ना, आपलं स्नान करायचं राहिलंय, कुणासाठी? स्वतःसाठी. गंध लावायचं राहिलंय, कुणासाठी? स्वतःसाठी. नीट नेटकं व्हायचंय, कुणासाठी? स्वतःसाठी. जेवण करणं हे जीवाचं काम आहे, कुणासाठी? स्वतःसाठी. ही अशी काही देहनिर्वाह करता आवश्यक असलेली क्रिया, हे जे जीवाचं कर्तव्य आहे, हे कर्तव्य जीव पार पाडतो, पण ते कुणासाठी? स्वतःसाठी असलेलं ते त्याचं कर्तव्य आहे. दुसरं कर्तव्य, जीवाला काही जड पदार्थाच्या संबंधानं कर्तव्य आहे. संबंधात असणाऱ्या जड पदार्थाविषयी सुद्धा जीवाला कर्तव्य आहे. काय? माणूस घर झाडतो म्हणजे काय? जड असलेल्या घराला नीटनेटकं करणं हे त्याचं कर्तव्य म्हणून झाडतो. घर झाडलंय, घरातला कचरा बाजूला टाकलाय, रस्त्यात आलेला काटा बाजूला सारला, रस्त्यात पडलेला खडागोटा माणसांनी बाजूला सारला, आपल्याला त्रास होऊ नये म्हणूनच त्यानं ते बाजूला केलेलं असतं. हे सगळं जे कर्तव्य चाललंय, घर पडलं ते बांधायचंय, कर्तव्य आहे माझं. हे कर्तव्य कुणा संबंधानं चाललंय? घरा संबंधानं, कचऱ्या संबंधानं, दगडा संबंधानं, काट्या संबंधानं. असं जे कर्तव्य आहे हे सगळं कर्तव्य जडासाठीचं कर्तव्य आहे. जीवाचं कर्तव्य पहिलं जीवासाठी, जीवाचं कर्तव्य दुसरं जडासाठी, जीवाचं कर्तव्य तिसरा प्रकार सांगितलाय त्याच्याकरता अन्य जीवांच्यासाठी. अन्य जीवांच्यासाठी सुद्धा आपल्याला काही कर्तव्य की नाही? बायकोसाठी काही कर्तव्य आहे, मुलाच्यासाठी काही कर्तव्य आहे, नातवासाठी काही कर्तव्य आहे, आईबापासाठी काही कर्तव्य आहे. हे सगळं कर्तव्य अन्य जीवांच्यासाठी असलेलं कर्तव्य आहे. एक कथा सांगतात पा, एक राजा असा आपल्या राज्यामध्ये फिरत होता. एक समाधानी माणूस त्याला दिसला. राजाने त्या समाधानी माणसाला जाऊन गाठून विचारलं, म्हणे बाबा काय तुला पैसे किती मिळतात? त्यानं जुन्या काळातलं उदाहरण आहे. त्यानं सांगितलं मला 8 आणे मिळतात. ठीक आहे, या 8 आण्यात तू काय काय करतोस? त्यानं सांगितलं 8 आण्यात पोट भागवतो, 8 आण्यात कर्ज भागवतो, 2 आण्यात पोट भागवतो, 2 आण्यात कर्ज भागवतो, 2 आण्यात धर्म करतो आणि 2 आणे कर्ज देतो. म्हणून मी समाधानी आहे. कशी वर्गवारी विभागणी त्यानं आपल्या द्रव्याची कशी केली होती बघा. त्यानं काय सांगितलं? 2 आण्यात पोट भागवतो म्हणजे घरातल्या कुटुंबातल्या लोकांना जे काही अन्न लागेल ते 2 आण्यात खरेदी करतो. 2 आण्यात कर्ज भागवतो. 2 आण्यात कर्ज भागवतो हे जे त्यानं उत्तर दिलं होतं ना, तो दुसऱ्याला कोणाला कर्ज देत नव्हता. त्यानं स्पष्टीकरण त्याचं असं केलं, घरात माझे म्हातारे मायबाप आहेत, त्यांच्या औषध पाण्यासाठी म्हणून मी जो खर्च करतो ते कर्ज भागवण आहे.
मायबापाने माझ्या मायबापाचं जे काही मी ऋण लागतो त्या ऋणातून उतराई होण्याच्या दृष्टीनं त्यांच्या औषध पाण्यासाठी जो माझा खर्च चाललाय तो 2 आण्याचा खर्च म्हणजे माझं कर्ज चुकवणं आहे. 2 आणे कर्ज देतो म्हणजे माझी 2 मुलं आहेत, त्या 2 मुलांच्या शिक्षणासाठी मी 2 आणे रोज खर्च करतो. मुलांच्या शिक्षणासाठीचा खर्च म्हणजे मुलांना कर्ज देऊन ठेवणं आहे. आणि 2 आण्यात धर्म करतो. माझ्या 2 बहिणी आहेत, त्या माझ्याच घरी असतात, त्यांच्या अन्न पाण्याची औषध पाण्याची व्यवस्था करावी लागते, त्यासाठी 2 आणे खर्च करतो. मला सांगायचं काय, या माणसाला समाधान सिद्ध जे झालं ते 8 आण्यामध्ये समाधान सिद्ध झालं, याच्याशी आता मला घेणं देणं नाही. अल्पसंतोषी माणसाला केवढ्याच समाधान सिद्ध होतं, अल्पसंतुष्टता नसली म्हणजे त्याला समाधान कसं येत नाही हे आता मला सांगायचं नाही. मला काय सांगायचंय, मायबापा संबंधानं तो 2 आणे खर्च करतोय, बहिणी करता 2 आणे खर्च करतोय आणि मुलांच्या शिक्षणासाठी 2 आणे खर्च करतोय. हे त्याचं खर्च करणं म्हणजे काय आहे, अन्य जीवासाठीचं त्याचं कर्तव्य तो पार पाडायला लागला. हे त्याच्यातून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. जीवाला जे कर्तव्य आहे ते स्वतःसाठी काही आहे, जडासाठी काही आहे, अन्य जीवांसाठी काही आहे आणि देवासाठी सुद्धा कर्तव्य आपल्याला आहे. बरं का, आपल्याला देवाने दिलेलं अन्न देवाला निवेदन करूनच आपण भोजन केलं पाहिजे. तैर्दत्तान अप्रदायभ्यो यो भुंक्तेस्तेन एव सहा. गीते देवाने सांगितलं, देवांनी तुम्हाला दिलेलं अन्न देवांना निवेदन न करता तुम्ही जर खायला लागला तर तुम्ही चोर आहात. याचा अर्थ असा की देवाच्यासाठी आपल्याला त्याची प्रार्थना करणं, त्याला संतुष्ट करण्याकरता काही साधना करणं, हे जीवाच्या पाठीमागं असलेलं कर्तव्य आपल्याला पाहता येतं. हे जीवाचं कर्तव्य जसं आहे तसं देवालाही काही कर्तव्य आहे. देवाला कर्तव्य कोणासाठी आहे, देवाला सर्व जीवांसाठी काही कर्तव्य आहे, देवाला जडासाठी काही कर्तव्य आहे, देवाला भक्तासाठी काही कर्तव्य आहे, देवाला स्वतःसाठी काही कर्तव्य आहे. प्रत्येक कर्तव्याचा विचार संतांनी स्पष्ट केलेला आहे. देव सर्व जीवांच्यासाठी काही कर्तव्य पार पाडतो. काय करतो, पोषितो जगासी एकलातो. तुकाराम महाराजांनी वर्णन केले की हा देव सगळ्या जगाला एकटा पोसतो, सगळ्या जगाचं पालन पोषण एकटा करतो, सगळ्या जगाला अन्न देणारा परमात्मा आहे. एक कथा सांगतात, सगळ्यांना अन्न देतो परमात्मा याविषयी सांगितली जाणारी कथा आहे. एकदा काय झालं, भगवान श्रीकृष्ण परमात्मा जेवायला बसले, रुक्मिणी माता जेवायला वाढत होते. पान सगळं वाढणं झालं, देवाला तूप वाढलं आणि रुक्मिणी माता म्हणायला लागले, देवा सुरू करा ना, जेवा ना, काय तुम्हाला पुंडलिक वरदा वगैरे काय म्हणायचं असेल ते एकदम म्हणा आणि घास घ्या, बरं घ्या, सुरू करा. सगळं वाढणं झालं, देवा तूप सुद्धा वाढलंय. देवाने सांगितलं थोडं थांब, थोडं थांब, थोडं थांब. आणि थोडा वेळ थांबणं झाल्याच्या नंतर थोड्या वेळाने भगवंतांनी जेवायला सुरुवात केली. रुक्मिणी देवाचं जेवण मध्यात आल्यावर देवाच्या जवळ बसले म्हणायला लागले, देवा काय रोज तुम्ही असं म्हणत नाही थोडं थांब म्हणून, नाही आज मात्र तुमच्या पानात तूप वाढल्याच्या नंतर तुम्हाला जेवायला सुरुवात करा म्हणल्यावर तुम्ही थोडं थांब असं म्हणत राहिलात, काय कारण सांगा बरं. देवाने सांगितलं म्हणे, रुक्मिणी खरं सांगू, खरंच सांगा देवा, जगातल्या सर्व जीवांना अन्न दिल्याच्या शिवाय मी जेवत नाही, हा माझा नियम आहे. आणि जेव्हा तो माझ्या पानात तूप वाढलं होतंस आज, तेव्हा अजून जगातल्या काही लोकांना अन्न द्यायचं शिल्लक राहिलं होतं म्हणून मी तुला थोडं थांब म्हणालो. आता सगळे जीव तृप्त झालेत, आता जेवायला हरकत नाही म्हणून मी घास घेतला. भगवंताने असं सांगितल्यानंतर रुक्मिणी म्हणाली, देवा सगळ्यांना अन्न दिल्याशिवाय तुम्ही जेवत नाही, नाही जेवत नाही, तुम्हाला एक गंमत दाखवते म्हणे. रुक्मिणीनं सांगितलं, 10-15 दिवसाचा कालावधी जाऊ दिला. एका दिवशी रुक्मिणीनं एक मुंगी पकडली, डबीत ती मुंगी बंद केली, ती डबी एका मोठ्या डब्यात ठेवली, तो डबा नेऊन तिजोरीत ठेवला आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या जेवायच्या वेळेला रुक्मिणी माता देवाला जेवायला वाढायला लागली. भगवान येऊन बसले, तूप वाढलं, देवाला रुक्मिणीनं सांगितलं, देवा घ्या अन्न घ्या, जेवायला सुरुवात करा. लगेच देवाने जेवायला सुरुवात केली आणि देवाचं जेवण मध्यात आल्यावर रुक्मिणी म्हणायला लागले, देवाच तुम्हाला गंमत दाखव म्हण. तशी तर प्रत्येक रुक्मिणी आपल्या नवऱ्याला गंमत दाखवत असते, पण त्या दिवशी रुक्मिणीनं सांगितलं, देवा तुम्हाला एक गंमत दाखवायची माझी इच्छा आहे म्हण. दाखव म्हण. तिनं तिजोरीतून तो डबा आणला, देवाला सांगितलं या डब्यात ती गंमत आहे. देव म्हणाले, काढ ना, दाखव ना. डब्यातून ती डबी काढली आणि ती म्हणायला लागली, या डबीत ती गंमत आहे. भगवान म्हणाले, अगं दाखव तरी, उघड तरी, डबी उघड ना, त्याच्याशिवाय मला ती गंमत कशी दिसणार आहे. रुक्मिणीचा विचार होता झाकण उघडावं आणि एकदम
जिच्या तोंडात अन्नाचा कण नाही अशी आपण पकडून ठेवलेली ही मुंगी देवाच्या समोर धरावी. तिनं झाकण उघडलं, देवाच्या समोर करायच्या आधी स्वतः पाहायला लागली तर त्या डबीमध्ये मुंगीच्या तोंडात एक साखरेचा कण होता आणि आजूबाजूला 10-5 कण पडलेले रुक्मिणीला दिसल्याबरोबर तिनं ती डबी बंद केली आणि म्हणायला लागले, देवा माझीच गंमत झाली, मी तुम्हाला गंमत दाखवायची, आता तशीच बाजूला ठेवते. आपल्याला विचार काय करायचा आहे? पोषितो जगासी एक राहतो, सगळ्या जगाला अन्न देणारा परमात्मा आहे. पाषाणाचे पोटी बैसला दरदूर, तयामुखी चारा कोण घाली. तुकाराम महाराज वर्णन करतात, पाषाणाच्या पोटामध्ये एखादा बेडूक असतो, त्या बेडकाच्या मुखामध्ये चारा देणारा कोण आहे. हिवाळ्याच्या दिवसामध्ये त्या बेडकाचं ते हायबरनेशन चालतं, शीतनिष्क्रियता चालते. 6-6 महिनेपर्यंत बेडूक स्वतःला बुजवून घेतो, मातीमध्ये पुरून घेतो आणि अशा अवस्थेतही तो जिवंत राहतो. त्याला अन्न पाणी पुरवणारा कोण? परमात्मा आहे. सर्वांना तो अन्न देतो, सर्वांना सांभाळतो. अरे या परमात्म्याचं अन्न देणं असं आहे, जन्माच्या पूर्वी अन्नाची व्यवस्था करतो आणि मेल्यानंतर सुद्धा परमात्मा सर्वांच्यासाठी काहीतरी व्यवस्था करतो. बरं का, एक कथा आहे. एक महात्मा असा भिक्षा मागायला निघाला, एका घरी गेला. माई भिक्षा वाढ म्हणून त्यानं आरोळी दिली. घरातून एक गरोदर स्त्री त्याला भिक्षा वाढायला आली. गरोदर स्त्री भिक्षा वाढायला आल्याबरोबर या महात्म्यानं त्या स्त्रीकडं नखशिखांत पाहिलं. याच्या अंतःकरणात विकार नाही, दुर्भावना नाही. या महात्म्याने सहज त्या बाईला विचारलं, म्हणे बाई हे तुझ्या छातीवर काय? स्तनाकडे पाहून तो विचारतो, हे काय आहे? हे काय म्हणल्यानंतर त्या माऊलीनं याचा निर्विकार भाव जाणून त्या महात्म्याला उत्तर दिलं की बाबा हे लहान मुलाचं अन्न आहे, लहान मुलाचं अन्न आहे. मुलगा कुठे आहे? त्यानं पोटाकडे हात दाखवला, गरोदर होते आणि पोटात मूल आहे असं सांगितलं. त्या महात्म्यानं त्या बाईला नमस्कार केला, सांगितलं म्हणे आई भिक्षा परत नाही, म्हणे मला भिक्षेची गरज नाही. का? त्यानं जे उत्तर दिलं ते महत्वाचं आहे. योमे गर्भगतस्यापि वृत्तीं कल्पितवान प्रभू शेषवृत्ती विधानार्थम सखिम वृद्धा अथवा मृतः. तो म्हणायला लागला, आई गर्भगत असलेल्या बालकाच्यासाठी म्हणून स्तनातल्या दुधाच्या रूपात जो अन्नाची व्यवस्था करतो तो परमात्मा मी जिवंत असताना माझी व्यवस्था करण्याच्या कामात थकला, म्हातारा झाला का मेला, तो थकत नाही, म्हातारा होत नाही, मरत नाही. म्हणजे गर्भात असताना अन्नाची व्यवस्था करणारा परमात्मा शेष जीवित काळात सुद्धा माझं निश्चितच अन्नाचं विधान करून ठेवेल. त्या महात्म्याने व्यक्त केलं. म्हणजे जन्माच्या पूर्वी देवाने